नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटरनेट आणि इंटरनेटचे उपयोग, त्यानंतर इंटरनेटचे फायदे आणि तोटे, वर्ल्ड वाइड वेब आणि इंटरनेटची सुरक्षितता इत्यादी टॉपिक बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इंटरनेटचा परिचय करून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेट जगातील सर्वात मोठे संगणक नेटवर्क आहे जे लाखो संगणकांना जोडते, हे सर्वांना माहीतच आहे। इंटरनेट, ज्यास कधी-कधी फक्त नेट म्हटले जाते, जगभरात संगणक नेटवर्कची प्रणाली आहे। इंटरनेट हे इलेक्ट्रॉनिक संप्रेषण नेटवर्क आहे जे जगातील संगणक नेटवर्क आणि संस्थात्मक संगणक सुविधांना जोडते। इंटरनेट हे एक व्यापक नेटवर्क आहे जे कंपन्या, सरकार, विद्यापीठ आणि इतर संस्था चालवताना जगभरातील संगणक नेटवर्क एकमेकांशी बोलू देते। याचा परिणाम म्हणजे केबल, संगणक, डेटा सेंटर, राउटर्स, सर्व्हर, रिपीटर, उपग्रह आणि वायफाय टॉवर्सचा एक समूह आहे, ज्यामुळे डिजिटल माहिती जगभर प्रवास करण्याची परवानगी देखीलही मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की इंटरनेट म्हणजे काय, कारण आपण आता या कोविड-19 या महामारीच्या सिच्युएशन मध्येही इंटरनेटच्या वापरामुळे आपण सर्वजण एकमेकांशी संवाद साधू शकतो। घर बसल्या आपण कुठलीही माहिती ॲक्सेस करू शकतो। तर इंटरनेट म्हणजेच एखाद्या माहितीचे संश्लेषण किंवा इंटरनेटद्वारे आपण जगातील कुठलीही माहिती कुठल्याही कानाकोपऱ्यातून बघू शकतो, घेऊ शकतो। हे फक्त आणि फक्त इंटरनेटमुळे शक्य होत आहे। तर इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे संगणक नेटवर्क आहे जे लाखो करोडो संगणकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते आणि त्याला शॉर्टकटमध्ये आपण नेटही म्हणतो। आता आपण इंटरनेटचे फायदे बघूयात। विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेटमुळे अनेक व्यक्ती संदेशाची व माहितीची देवाणघेवाण करतात। हे जाळे संपूर्ण जगभर पसरलेले असून काही क्षणातच व्यक्ती एकमेकांशी संपर्क साधू शकतात। इंटरनेटमुळे आपण जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तींशी, मित्रांशी काही क्षणामध्ये संपर्क साधू शकतो। प्रत्येक देशातील कोट्यावधी संगणक जोडले जाऊन इंटरनेट तयार झालेले आहे। इंटरनेटलाच महाजाळ, खुली संघटना, टपाल सेवा, व्यवसाय साधने, वर्तमानपत्र, मासिक, ग्रंथालय, ज्ञानाचे भांडार असे देखील संबोधले जाते। इंटरनेटचे फायदे। पहिला फायदा, अमर्यादित संप्रेषण। इंटरनेट हा व्यक्ती-व्यक्तींमध्ये संपर्क आणि संप्रेषण प्रस्थापित करणारा सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर स्वरूपाचा मार्ग आहे। केवळ इंटरनेट सेवा पुरवठादाराला पैसे द्यावे लागतात। जर देशाबाहेरील व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करायचा असेल तर स्काइप किंवा इतर साधनांच्या साहाय्याने संप्रेषण प्रक्रिया चालू ठेवता येते। म्हणजेच काय की आपण कुठल्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी कम्युनिकेशन इंटरनेटमुळे करू शकतो। त्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग केला जातो। त्यामध्ये स्काइप, ईमेल इत्यादींचा समावेश होतो। त्यानंतर माहितीचा स्रोत। इंटरनेटच्या आधारे माहितीची जलद रीतीने आणि कोणत्याही प्रकारे वेगाची बंधने न येता देवाणघेवाण करता येते। जर एखाद्या व्यक्तीला तिच्या अन्य मित्रांना एखाद्या गोष्टीबद्दल तात्काळ माहिती द्यायची असेल तर विविध सोशल मीडियाच्या ॲप्सचा वापर करता येतो। हे सर्वांना तुम्हाला माहीतच आहे। त्याच्या मार्फत एकाच वेळी सगळ्यांना बातमी किंवा तो संदेश समजतो। तसेच इंटरनेटच्या आधारे संगीत, व्हिडिओज आणि कोणत्याही अन्य फाईलची देवाणघेवाण देखील करता येते। पुढे करमणूक। बऱ्याचदा अनेक लोक केवळ एक करमणूक होण्याच्या दृष्टीने इंटरनेट सर्फिंग करतात। इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्ती चित्रपट पाहू शकतो, संगीत ऐकू शकतो, विविध विषयांवरची पुस्तके वाचू शकतो। तसेच व्यक्ती हा इंटरनेटच्या आधारे करमणूक व मनोरंजनही करू शकतो।
ऑनलाईन सर्व्हिसेस. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडील काळात वित्तीय देवाणघेवाण व विनिमयन ही ऑनलाईन स्वरूपात करणे इंटरनेटमुळे शक्य झाले आहे. इंटरनेटच्या आधारे निधीचे हस्तांतरण, कर भरणा इत्यादी विविध प्रकारची कामे होणे शक्य झाले आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे, ई कॉमर्स म्हणजे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्याला ई कॉमर्स असे म्हटले जाते. ऑनलाईन एखाद्या वस्तूची खरेदी आणि विक्री करणे म्हणजेच ई कॉमर्स होय. तर इंटरनेटमुळे ई कॉमर्सला खूप चालना मिळाली आहे आणि तो एक महत्त्वाचा घटक देखील बनलेला आहे. तर अशा प्रकारे इंटरनेटचे खूप सारे फायदे आहेत. आता आपण बघणार आहोत इंटरनेटचा वापर. इंटरनेट लोकप्रिय झाले आहे, त्याचा उपयोग बऱ्याच कारणांसाठी केला जात आहे. येथे इंटरनेटच्या काही सामान्य उपयोगांची यादी आहे. सर्वप्रथम संपर्क. इंटरनेटद्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. आपण ईमेलद्वारे जगातील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. त्याचप्रमाणे चॅटिंग या सुविधेमुळे आपण संगणकाच्या स्क्रीनवर एकमेकांना समोरासमोर पाहून गप्पा मारू शकतो. हे सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर पुढील इंटरनेटचा वापर खरेदीसाठी. इंटरनेटच्या माध्यमातून आपण एखादी वस्तू खरेदी करू शकतो किंवा ती विकूही शकतो. इंटरनेटमुळे आपल्याला बाजारात आलेल्या नवीन वस्तूंची माहिती पाहायला मिळते. इलेक्ट्रॉनिक कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून आपण खरेदी करू शकतो. त्यानंतर मनोरंजन. इंटरनेटद्वारे मनोरंजनाच्या विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके, गेम्स, विविध प्रकारचे संगीत यांचा लाभ विनामूल्य किंवा अल्प किमतीत आपल्याला मिळतो. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र. ई लर्निंगद्वारे शिक्षण क्षेत्रात क्रांती होऊ लागली आहे. दुर्गम व अतिदूरच्या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी
इंटरनेट सहाय्यकारी ठरते. ई लर्निंगद्वारे अध्ययन व अध्यापन या गोष्टी अधिक परिणामकारक होत आहे. तर सर्वांना माहीतच आहे की आता आपण कोविड-19 या महामारीच्या काळात देखील शिक्षण व्यवस्था आपण चालू ठेवलेली आहे. ते केवळ इंटरनेटच्या वापरामुळे किंवा इंटरनेटमुळे हे शक्य झाले आहे. पुढील शासकीय क्षेत्र. लोक प्रशासनाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी ई गव्हर्नन्स ही संकल्पना वापरण्यात आली. त्यामुळे शासनाचा कारभार अधिक पारदर्शक होत असून शासकीय योजनांना जनतेला होणारा लाभ ही विस्तृत स्वरूपाचा आहे. तर अशा प्रकारे इंटरनेटचा बऱ्याच क्षेत्रामध्ये वापर होत आहे. आता आपण बघणार आहोत वर्ल्ड वाईड वेब अर्थात WWW. WWW हा शब्द वर्ल्ड वाईड वेब किंवा फक्त वेबचा संदर्भ देतो. WWW हे सर्वात लोकप्रिय इंटरनेट साधन आहे. याला वेब असेही म्हणतात. वेब हे इंटरलिंक हायपरटेक्स्ट दस्तऐवजांचा संग्रह आहे ज्यात इंटरनेटद्वारे प्रवेश केला जातो. यामध्ये वेब सर्व्हर आणि वेब क्लायंट देखील आहे. तर सर्वांना माहीतच आहे की WWW हा शब्द आपण एखादी वेबसाईट शोधण्यासाठी सर्वप्रथम आपण तिथे सर्च करतो. WWW हे एक इंटरनेट साधन आहे ज्यामध्ये सर्व प्रकारची माहिती साठवली जाते. तसेच वेबसाईट त्या ॲड्रेसवरती तिथे सर्च केली जाते. यामध्ये दोन प्रमुख मुद्दे वेब सर्व्हर आणि क्लायंट आहे. वेब सर्व्हरकडनं आपण माहिती घेतो आणि त्यासाठी क्लायंट ही रिक्वेस्ट करत असतो. त्यासाठी रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्ससाठी वेब सर्व्हर आणि क्लायंटची आवश्यकता असते. आता आपण बघणार आहोत सर्च इंजिन म्हणजे काय. सर्च इंजिन ही एक वेबसाईट आहे जी संपूर्ण इंटरनेटवरून सामग्री संकलित आणि संयोजित करते. वर्ल्ड वाईड वेब किंवा वैयक्तिक संगणकासारख्या संगणक प्रणालीवर संग्रहित माहिती शोधण्यात मदत करण्यासाठी बनवलेला प्रोग्राम होय. सर्वात प्रचलित असे गुगल हे एक सर्च इंजिन आहे. गुगल सर्च हे गुगलच्या मालकीचे वेब सर्च इंजिन आहे. सर्वांना माहीतच आहे आपण गुगलवरती कुठल्याही प्रकारची माहिती, कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन, कोणत्याही प्रकारचा डेटा तिथे ॲक्सेस करू शकतो किंवा शोधू शकतो. त्यामुळे गुगल हे सर्वात प्रचलित असे सर्च इंजिन आहे. हे वेबवरील सर्वाधिक वापरले जाणारे. आता आपण बघणार आहोत वेब ब्राउझर म्हणजे काय. ब्राउझर एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो इंटरनेट आणि WWW वर स्थित माहितीचा अर्थ लावतो आणि विशिष्ट मार्गाने प्रदर्शित करतो. हे एक अनुप्रयोग सॉफ्टवेअर आहे किंवा प्रोग्राम आहे जे वापरकर्त्यांना इंटरनेटवरील दस्तऐवज आणि इतर संसाधनांमध्ये प्रवेश करण्यास, पुनर्प्राप्त करण्यात आणि पाहण्यात सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. लोकप्रिय ब्राउझर फायरफॉक्स. फायरफॉक्स एक अतिशय लोकप्रिय वेब ब्राउझर आहे. हे मोझिला फाउंडेशनचे एक उत्पादन आहे. त्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर. मायक्रोसॉफ्टने तयार केलेले इंटरनेट एक्सप्लोरर आणि विंडोज OS साठी हे एक प्रख्यात वेब ब्राउझर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरनेट ओपन करण्यासाठी सर्वप्रथम ब्राउझरच्या सहाय्याने इंटरनेट कनेक्ट करतो. म्हणजेच ब्राउझर एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो आपल्याला थेट इंटरनेटशी कनेक्शन करत असतो. त्यासाठी फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, त्यानंतर गुगल क्रोम इत्यादी पॉप्युलर वेब ब्राउझर्स आहेत. आता आपण बघणार आहोत ईमेल.
ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय. ईमेल मजकूर संदेश आहे ज्यात नेटवर्कद्वारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे किंवा व्यक्तींच्या गटाला पाठवलेले फाइल्स, प्रतिमा किंवा इतर संग्रह असू शकतात. रे टॉमलिन्सन यांनी 1971 मध्ये प्रथम ईमेल पाठवला होता. हे दूरसंचारद्वारे संगणक स्टोअर संदेशांची देवाणघेवाण आहे. ईमेल हा इंटरनेटचा पहिला वापर होता आणि अजूनही सर्वात लोकप्रिय वापर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की सर्वांकडे ईमेल आयडी आहेत. त्या ईमेल आयडीद्वारे आपण कुठल्याही प्रकारचा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतो. त्या संदेशामध्ये फाइल्स, प्रतिमा किंवा इतर संग्रही असू शकतात. ईमेल हा सर्वात लोकप्रिय असा वापर आहे आणि तो इंटरनेटचा पहिला वापर होता. उदाहरणार्थ abcd-123@gmail.com म्हणजेच abcd-123 हे एक युजर नेम आहे. त्यापुढे @ हा सिम्बॉल दिलेला असतो. त्यानंतर gmail.com हे एक डोमेन नेम आहे. .com म्हणजे कमर्शियल, .in, .org, अशा प्रकारचे वेगवेगळे डोमेन्स नेम असतात. त्यानंतर ईमेलसाठी gmail.com, redditmail.com अशा मेल आयडींचा समावेश देखील होतो. तर आता आपण बघणार आहोत इंटरनेट सुरक्षिततेचा परिचय. इंटरनेट सुरक्षा ही इंटरनेटवरील खाजगी संसाधने आणि माहितीचे संरक्षण आणि जतन करण्याची प्रथा आहे. इंटरनेट सुरक्षा शैक्षणिक वातावरणात इंटरनेट वापरकर्त्याच्या ऑनलाईन सुरक्षिततेचा संदर्भ देते. इंटरनेट सुरक्षितता म्हणजेच इंटरनेटवर संप्रेषण करणे होय. इंटरनेट सुरक्षितता म्हणजे नेटवर्क आणि त्यांच्या सेवांचे अनधिकृत सुधारणेपासून संरक्षण आणि हमी दिलेली तरतूदही आहे की नेटवर्क त्यांचे गंभीर कार्य योग्यरित्या करते आणि कोणतेही हानिकारक दुष्परिणाम नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इंटरनेट गोपनीयता आणि नैतिक समस्या बघणार आहोत. इंटरनेट प्रायव्हसी याचा अर्थ इंटरनेटच्या वापरामध्ये वैयक्तिक वापरकर्ते किंवा इतर पक्षांना अधिक गोपनीयता संरक्षण देण्याशी संबंधित तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती, प्रोटोकॉल आणि संकल्पना आहेत. इंटरनेट हे एक तुलनेने नवीन संशोधन साधन आहे जे एक अद्वितीय संशोधन वातावरणात प्रदान करते. इंटरनेट इथिक्स म्हणजे इंटरनेट वापरकर्त्यासाठी सर्वसामान्य वर्तन होय. इंटरनेट वापरत असताना आपण प्रामाणिक असले पाहिजे. इंटरनेटवरील इतरांचे अधिकार व माहिती यांचा आपण आदर करणेही आवश्यक असते. इंटरनेटचा सर्व ठिकाणी वापर होऊ लागल्यानंतर या तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आता आपण बघणार आहोत सायबर कायदा. सायबर कायदा म्हणजे सायबर जागेचे नियमन करणारा कायदा. सायबर स्पेस एक अतिशय विस्तृत टर्म आहे आणि त्यात संगणक, नेटवर्क, सॉफ्टवेअर, डेटा स्टोरेज साधने, इंटरनेट, वेबसाईट, ईमेल, सेल फोन, ATM मशीन इत्यादींचा समाविष्ट आहे. सायबर कायदा म्हणजे संप्रेषण तंत्रज्ञानाच्या अर्थात इंटरनेटच्या वापराशी संबंधित कायदेशीर समस्यांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी एक संज्ञा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे इंटरनेटचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये होत आहे, त्याची व्याप्ती होत आहे, त्याचप्रमाणे इंटरनेटची सुरक्षितताही आपण जाणून घेतली पाहिजे. त्यासाठी लागणारे विविध कायदे देखील आहेत. सायबर कायदा म्हणजे सायबर जागेचे नियमन करणारा कायदा. त्यामध्ये संगणक, नेटवर्क, डेटा, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो आणि सायबर कायदा हा एक
महत्त्वाचा भाग मानला जातो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले प्रकरण 3 संगणकीय नेटवर्कचा परिचय पूर्ण झालेले आहे। पुढील लेक्चरमध्ये आपण प्रकरण 4 संगणकाचा वाणिज्य क्षेत्रातील उपयोग बघणार आहोत। धन्यवाद।